नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर उद्या आहे आषाढी एकादशी। तर आज आपण पूजाविधी कशी करायची, हे कोणती सेवा करायची आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर आषाढी एकादशी ही भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना समर्पित अत्यंत पवित्र तिथी मानली जाते। या दिवशी श्रद्धा, नामस्मरण, भक्ती यांना सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे। तर आता आपण इथे जाणून घेणार आहोत की पूजाविधी कशी करायची आणि कितीला उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। सर्वात आधी पहाटेची तयारी। तर ब्रह्ममुहूर्तांवर उठायचं आहे, घर आणि देवघर स्वच्छ करायचं आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे, पांढरे किंवा पिवळे वस्त्र तुम्हाला घालू शकता, परिधान करू शकता। त्यानंतर कपाळावर गंध किंवा तिळक लावायचा आहे आणि उपवासाचा संकल्प करायचा आहे। संकल्प करताना म्हणायचं की मी भगवान विठ्ठल किंवा रुक्मिणी यांच्या कृपेने आषाढी एकादशीचे व्रत, पूजा आणि नामस्मरण भक्तिभावाने करीत आहे। माझ्या सर्व पापाचा नाश होऊन सद्बुद्धी आणि आरोग्य, ईश्वर भक्ती लाभो आणि माझ्या परिवारावर भरभरून आशीर्वाद प्राप्त हो, ही तुम्हाला संकल्प करायचा आहे। कारण की हा उपवास सर्वात मोठा उपवास असल्याने याचे फल पण खूप पवित्र आणि खूप शुद्धीकरणाने होते आणि तुम्हाला भरभरून इथे आशीर्वाद मिळतो। तर आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची, पूजा कोण्या पद्धतीत करायची आहे, तर सर्वांनाच माहीत आहे पूजा कशी करायची। तर कोणी जेव्हा नवीन जोडपं असतं त्यांना माहीत नसते की पूजा कशी करायची, काय करायची, तर त्यांच्यासाठी विशेष ही सेवा आहे। तर एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे। त्यानंतर आपल्याला विठ्ठल, रुक्मिणी त्यांचे फोटो, इथे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता, फोटो असेल तर फोटो ठेवू शकता। आणि फोटो, मूर्ती असल्यानंतर सुद्धा तुळशीचं रोपसुद्धा तिथे तुम्ही ठेवू शकता, कारण की तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे। तर तुळशी पण तिथे तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर कळस, नारळ, आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं, आंब्याची पानं नसेल तर अशोकाची पानंसुद्धा इथे चालतात। त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, चंदन, फुले, कमळ, जास्वंद, शेवंती, उपलब्ध असलेली जितकेही फुलं तुमच्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही असेल तुम्ही ते तिथे पाहू शकता। जर उपलब्ध नसेल तर साधी भोळी पूजा देव स्वीकारतो। त्यानंतर अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, पंचामृत, नैवेद्य म्हणजे तुम्ही जे उपवासामध्ये जे काही फराळ खाणार तो नैवेद्य म्हणजे जेवण नाही, कारण की त्या दिवशी जेवण दिवसभर करायचं नाही। त्यानंतर फळे, खडीसाखर, सुकामेवा किंवा उपवासाचे जे सुद्धा पदार्थ तुम्ही खासाल ते। त्यानंतर घंटा लागणार आहे, आरतीचं ताट लागणार आहे। तर कलशाची स्थापना तुम्हाला कशी करायची आहे, तर कलशाची स्थापना करताना कलशात स्वच्छ पाणी भरायचं आहे एक तांब्यामध्ये। त्यात अक्षदा, सुपारी, नाणे, हळद, कुंकू टाकायचं आहे। कलशांवर 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे। कलशाला हळद, कुंकू लावायचं। त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे पूजन करायचं आहे। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करताना सगळ्यात आधी आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे। गणपती बाप्पा हे सगळ्यात मोठे पालनकर्ता आहे। आणि त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे। कलशाचे पूजन करताना श्री विठ्ठल रुक्मिणींना गंध, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य अर्पण करताना कोणता नैवेद्य दाखवायचा, जेवण नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं जेवण नाही, जे तुम्ही दिवसभर फलाहार करसाल तोच तिथे नैवेद्य दाखवायचा आहे। उसळ असो, साबुदाण्याची उसळ, वडे किंवा जे तुम्ही फळं खासाल ते तुम्हाला अर्पण करायचे आहे देवांना, कारण की त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो। पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर नमस्कार करून प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला मंत्र जाप कोणता करायचा आहे, तर मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र तुम्हाला 108 वेळा इथे म्हणायचा आहे। त्या ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र भगवान श्रीहरी
विठ्ठलाचा सुद्धा आहे, विष्णूचा सुद्धा आहे, म्हणून ते दोन्ही देवाला पावन होतो. त्यानंतर श्री विठ्ठलाय नमः, तो पण तुम्हाला 108 वेळा इथं म्हणायचा आहे. त्यानंतर राम कृष्ण हरी किंवा श्रीराम जय राम जय जय राम याचा अखंड नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर वाचताना तुम्हाला कोणती शक्य पाठ करायचे असेल, ग्रंथ वाचायचा असेल, पारायण करायचं असेल तर तुम्हाला भगवद्गीतेचा 12वा किंवा 15वा अध्याय तुम्हाला इथं वाचायचा आहे. भगवद्गीता ही सगळ्यात मोठी गीता आहे, त्यामुळे भगवद्गीतेमध्ये इतके काही फळ आहे की हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर भगवद्गीतेचा 12वा अध्याय किंवा 15वा अध्याय हा खूप शुभ मानला जातो. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम ते सर्वांनाच माहिती आहे, त्यांचा पाठसुद्धा तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी, म्हणजे उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी. त्यानंतर पांडुरंगाचे जे महत्त्व आहे ते कुठे कुठे प्रकट झाले, त्यांच्या सेवा कशा कशा प्राप्त झाल्या, त्यांनी कोणाकोणाचं भलं केलं, कसे उपाय आहे ते इथे त्यांचे महत्त्व तुम्हाला इथं सांगायचे आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वरी यांच्या अभंगाचे पठण करायचे आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला आरती कोणती म्हणायची आहे तर युगे 28 विटेवरी उभा, जय देव जय पांडुरंगा. तुम्हाला माहीत असेल ही पांडुरंगाची आरती आहे. तर ही आरती सर्वांनी नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. नंतर प्रसाद घ्यायचा आहे. तर उपवास करताना शक्य असल्यास निर्जळी किंवा फलाहार उपवास करायचा आहे. तुम्हाला जेवण करायचं नाही, दिवसभर जेवण करायचं नाही आणि खात पण बसायचं नाही दिवसभर. फक्त टाईम ठेवायचा एक सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी पण तुम्हाला नाश्त्यामध्ये उसळ आणि साबुदाण्याचे वडेसुद्धा चालतो, उसळसुद्धा चालते, त्यानंतर फळेसुद्धा चालतात, त्यानंतर चिप्स वगैरे जे काही आहे ते पण जेवण करायचं नाही. जर ज्यांना जमत नसेल तर त्यांनी नका करू. आजारी असतील, म्हातारे असतील, वृद्ध व्यक्ती, समजा बालक यांनी करू नका. ज्यांना शक्य असेल त्यांनीच उपवास करायचा उद्याचा. दिवसभर सात्विक विचार, नामस्मरण आणि भजन करायचे आहे. राग, लोभ, द्वेष, असत्य बोलणे किंवा तामसिक आहार टाळायचा आहे. उद्या इतकं छान वागायचं कोणासोबत. आपल्या दाराशी कोणी आलं का त्यांचा अपमान करायचा नाही. कोणी तहानलेला असेल त्यांना तहान भागवायची, भुकेला असेल त्यांची भूक भागवायची आणि जास्तीत जास्त नामस्मरण करायचं देवाचं. कोणासोबत भांडण करायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीचं इतकं महत्त्व आहे की तुम्हाला इथे सांगते मी. सकाळी भगवानची पूजा करायची. त्यानंतर सकाळी शक्य असल्यास ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा दान करायचे आहे. त्यानंतर उपवास सोडायचा आहे. त्या उपवास सोडताना पारणे करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर आषाढी एकादशीचं आपल्याला महत्त्व काय आहे आपण इथे सांगणार आहोत. तर या दिवशी श्री विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा, तुळशी अर्पण, नामस्मरण आणि उपवास केल्याने मनाला शांती मिळते, पुण्यप्राप्ती होते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. आणि अशी धार्मिक श्रद्धा आहे की या दिवशी बाह्य विधीपेक्षा श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यांचं अधिक महत्त्व दिलेलं आहे. ते मनाभावापासून जर तुम्ही इथे चांगल्या भावनेने पूजा जर करसाल तर तुम्हाला भरभरून देव प्राप्त होतो आणि त्यांचा फळसुद्धा तुम्हाला 100% मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करायची आहे आणि सेवा करायच्या आहेत. पूजा मांडणेसुद्धा मी इथे सांगितलेले आहे. तर ओके, बाय बाय. ठीक आहे, मी आता इथे व्हिडिओ संपवत आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.